माझा हेअर कट करायचा आहे. फाइनली वो घड़ी आ चुकी है दोस्तों. जहाँ दीदी थोड़ी टकली थी अब पूरी टकली हो रही. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आज मला जायचं आहे माझा लुक चेंज करायला. आज मला माझा हेअर कट करायचा आहे. आणि हे बघा, आजच मी आता हेअर वॉश करून घेतलेत, आंघोळ वगैरे झाली माझी. आणि पप्पाच म्हणले ते की हेअर कट कर, केस खूप जास्त म्हणजे मोठे मोठे नको ठेवू, है ना मम्मी? आणि मम्मी मी आणि दीदी चालली, दीदीचे पण करायचे हेअर कट. तुझ्यामुळे तिचा करावं लागल, कारण तू किती दिवसाची मागं लागली करायचं. हां, मग आता करू. पप्पा चाललंय, करून घे, छान दिसन. हो. मला चांगला नाही. आज ब्लॉग मी खूप दिवसानंतर स्टार्ट केला, कारण मला टाईमच नव्हता. मी म्हणजे खूप धावपळीत होता. हेअर कटला जायचं आहे, मला आवरायचं आहे बाकी अजून. आणि मम्मीचं आवरलं आहे, पप्पाचं पण आवरलं आहे, फक्त माझं आवरायचं बाकी आहे. मी ते करू द्या, करू. मुलींना करून त्यांच्या मनासारखं वागल्या पाहिजे मुली. त्यांना आवडतं तसं वागल्या पाहिजे मुली. असं मुलींना बंधनात ठेवायचं नाही सगळ्याच गोष्टीला. केस कट करू नका, असे कपडे घालू नका, तसं आम्हाला आवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिला हेअर कट करायला घेऊन चाललो, कारण तिची खूप दिवसाची इच्छा आहे. आणि आता माझं आवरलं आहे, हे बघा. आता मी चालले हेअर कटला. दीदी कसं वाटतंय तुला आपली हेअर कट होणार आहे आता? मस्त, खूप छान वाटते. 2 वर्षापूर्वी कट केला. आवाज थोडा मोठा काढ. 2 वर्षापूर्वी मी थोडासा कट केला होता, म्हणजे केस एवढेच केले होते. हां. पण आता ते वाढलेत परत. आता लॉंग लेअर्स मस्त दिसेलच तुम्हाला कसं दिसणार तर. हां, म्हणजे तिचं झालं होतं एकदा 10च्या नंतर तिने केलता. आणि आता मी म्हणजे फर्स्ट टाईम करते, म्हणजे तसं तर केलेलंच आहे मी, पण खूप दिवसानंतर करते, कारण मला केस कट करणं आवडत नव्हतं. पण आता करायचेच मला. करू जाऊ. मामाच्या गाडीवरती दीदी आहे आणि मी, मम्मी, पप्पा, आम्ही एका गाडीवरती. फायनली आम्ही पोहोचलोय. घराची फायनली आम्ही पोहोचलोय. दीदी बघ. दीदी खुश. हेअर कट करायसाठी तयार आहे का? बघा, अजून पण विचार करा. हेअर कट करायसाठी तयार आहे का? बघ, विचार करा अजून बी, नाही तर मग पुन्हा म्हणताना विचारलं नाही. आता किती पण तर घर जाऊ शकते. खुश आहे प्रांजला ना? खूप खुश आहे. बोल, काय बोलते यार. किती खुशी आहे तुला? इतनी खुशी आज तक नाही हुई. इतनी खुशी मुझे आज तक. बाई काय बोलून ते पाहू आता संध्याकाळी. बाईला सांगितलं तुम्ही, मी म्हणलं मागची कटणी करायची आहे. आणि मामा? विचारलं होतं. त्यांना आवडलं होतं हेअर कट. पाठीमागून कमी करायचे नाही म्हणले फक्त. तुला तुला वेन्सडे आवडते ना, मग करून घे वेन्सडे कट. कसं वाटतंय प्रांजल? छान वाटते.
आपण तुझं डायरेक्ट एवढंच करू आता. एवढंच करू. सवय आहे मला, मी करू शकते. तिला डायरेक्ट एवढंच कर तिला. कट्टा माझं झालेलं आहे बेसिक. जास्त मोठं नको. जर तिला तू त्याच्यामुळे झालं तर डॉक्टर झटकवून जाईल तर त्याच्यामुळेच करायचे ना समोरचे. फाइनली वो घड़ी आ चुकी है दोस्तों. जहाँ दीदी थोड़ी टकली थी अब पूरी टकली होने वाली है. डॉक्टर झटकवून मला वाटते. मोटू मेरे मेरे को कैसा दगदग झालेला आहे. भारी वाटलं गं. सेटिंग कर छान. मला नुसतं हसू यायला अरे मला पाहून. आणि मला कसं होतं काय छान वाटत असेल. पप्पाचे रिॲक्शन. पप्पा कधीच नाही काही म्हणत नाही. काही पण केलं ना सांगायचं काही पण नाही. तुला तू अर्धी एवढी होणार तुझे केस. तेवढे नाही करणार यार. एवढंच राहणार आहे. फक्त लेअर साईड होणार आहे त्याच्यावर. हा लेअर साईड होणार आहे फक्त त्याच्यामध्ये. अच्छा. लेंथ नाही कमी करायची. समोरून पण आहे ना तुझे. हे जे टकलं आहे हे झाकून जाईल. पलक कट करायचं तिला डायरेक्ट. तसंच करू आपण. जाऊ दे आता चेंज करू. नवीन स्टाईल काय हा आपण याचं नारळाचं झाड. आणि ते डायरेक्ट अशी इथं काहीच माझा हेअर कट झालाय. आता फक्त सेटिंग बाकी केसांची. हे असे झालेत का ते व्यवस्थित होऊन जातील मग. आणि दिरेचं चालू होता हे बघा. आणि तिचा पण हेअर एवढे मोठे कट केलं ते तिला आता एवढी सगळ्यात जास्त मोठे हेच होते. आता कट केले ना. आता दिदीचा समोरून हेअर कट झालाय पूर्ण. दिदी भाव छान दिसतेस तू. हे पुरे हाईट झाला. त्याच्यासाठी हम तुला पण एवढे कसे गेले. सॉरी सरक डोळ्यात बोट. दिदीचे केस सेट होत आहे मग दिदीला छान दिसणार आहे. आणि दिदी तर काय झालं. कवाची ती बस. आपण याला बॅकग्राऊंड दाखवले. फर्स्ट केलंच नाही ना पण मी मिडलच देणार आहे डायरेक्ट. अंजलचे केस सेट होत नाही. आता झाले ना वाटतं. झाले आता. गाईज माझा फायनली हेअरकट झाला आहे. एकदम छान हेअरकट झाला आहे माझा. गाईज माझा फायनली हेअरकट झाला आहे. एकदम मस्त हेअरकट झाला आहे. मला वाटलं होतं की म्हणजे हेअरकट केल्यावर कशी दिसेल पण एकदम छान दिसते मी. आणि टिना दीदीने एकदम मस्त हेअरकट करून दिला माझा. थँक्यू टिना दीदी. मी घरी चाललो आहे. बाय टिना दीदी. बाय. चला चल घेतला का फ्रेम. एवढ्या मटकट्या आहे केस कट करून. आणि खरंच केस दिसतात बी खूप छान. आता चाललोय घरी. आणि तेजलची तर एक वेगळीच हवा चालली. दीदी माहिती का एवढ्या हवेत होते माहिती का अशी बघत सुद्धा. बाई हे मेरा धरस्त वेळ लागला. चालू आहे राहू द्या.
चालेल. तुमचं कसं आहे दाखवा. त्यांनी केलं. हे बघ नाही मी नाही केलं संध्याकाळी. खालचे मी कापून सांगले नाही, कापले बट थोडेसे. काहीच कमेंटमध्ये नक्की सांगा माझा हेअरकट कसा झाला आहे. आणि पटापटा माझ्या या व्हिडिओला या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.